नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आपण यात क्वेश्चन बँक पाहणार आहे, जी काय एमर्जिंग ट्रेंड इलेक्ट्रॉनिक्सच्या युनिट 1 ची, ज्यात आपण हे 4 पॉइंट कव्हर करणार आहे, म्हणजे युनिट 1 कव्हर करणार आहे. तरी प्रिपेअर केलेले आहे MSBT डिप्लोमासाठी के स्कीमच्या. आता आपण पहिला प्रश्न पाहूया, GPU स्टँड कशासाठी करतो? तर आपलं ऑप्शन बी बरोबर आहे, ग्राफिकल प्रोसेसिंग युनिट साठी स्टँड करतो. नंतर व्हॉट इज मिनिमम फ्रेम्स पर सेकंद रिक्वायर ह्युमन व्हिज्युअल परसेप्शनसाठी? तर याचं उत्तर आहे 16 फ्रेम पर सेकंद. ऑप्शन सी इज करेक्ट. नाव क्वेश्चन 3 इज विच कॉम्पोनंट ऑफ CPU परफॉर्म अरिथमॅटिक आणि लॉजिकल ऑपरेशन? कोणतं कॉम्पोनंट परफॉर्म करतं? तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी, ALU. आता क्वेश्चन नंबर 4 आहे आपल्याकडे, की व्हॉट इज द फंक्शन ऑफ कंट्रोल युनिट? कंट्रोल युनिटचं फंक्शन काय आहे? तर याचं आन्सर आहे सी, डायरेक्ट द सिक्वेन्स अँड मॅनेज एक्झिक्युशन ऑफ इन्स्ट्रक्शन्स. तर आपला 5वा प्रश्न आहे, राईट कॅशे मेमरी इज द स्मॉलेस्ट अँड फास्टेस्ट? आता यातील कोणती स्मॉलेस्ट आणि फास्टेस्ट मेमरी आहे? तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी, L1 कॅशे. नंतर आपला क्वेश्चन सी आहे, व्हॉट डज CUDA स्टँड फॉर? तर कम्प्युट युनिफाईड डिव्हाइस आर्किटेक्चर. तर ऑप्शन बी करेक्ट आहे. नंतर क्वेश्चन नंबर 7, विच ऑफ द फॉलोइंग इज अ GPU एक्झाम्पल मेन्शन इन द थेरी? आपल्या थेरी बुकमध्ये कोणतं एक्झाम्पल मेन्शन केलेलं आहे? तर त्याचा आन्सर आहे ऑप्शन बी, आर्म्स माली. आता मॉडरेट लेवलचे क्वेश्चन्स आपण पाहूया. आता रिस्क स्टँड फॉर? ऑप्शन ए करेक्ट आहे, रिड्यूस इन्स्ट्रक्शन सेट कम्प्युटिंग. नंतर क्वेश्चन नंबर 9 पाहूया, विच टाइप ऑफ मेमरी इज युज्ड इन GPU फॉर रॅपिड डेटा? कोणती मेमरी आपण GPU मध्ये वापरतो रॅपिड डेटा ॲक्सेससाठी? तर ती आहे ऑप्शन सी. नंतर क्वेश्चन नंबर 10 पाहूया, व्हॉट इज पाईपलाईनिंग इन अ प्रोसेसर? तर याचा आन्सर आहे ऑप्शन बी, ओव्हरलॅपिंग इन्स्ट्रक्शन एक्झिक्युशन स्टेज टू इन्क्रीज थ्रू आउटपुट. आता क्वेश्चन नंबर 11 आहे, विच टेक्नॉलॉजी अलाउज 2 or more ग्राफिक्स कार्ड टू वर्क टुगेदर? तर याचा आन्सर आहे ऑप्शन बी, SLI अँड क्रॉसफायर. नंतर क्वेश्चन नंबर 12 पाहूया आपण, व्हॉट डज ILP स्टँड्स फॉर इन सुपर स्केलर आर्किटेक्चर? तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, इन्स्ट्रक्शन लेवल पॅरलेलिझम. नंतर क्वेश्चन 13 आपण पाहणार आहे, द इन्स्ट्रक्शन सेट आर्किटेक्चर x86 इज अन एक्झाम्पल ऑफ विच टाईप? तर हे एक्झाम्पल आहे सिस्कचं. नंतर क्वेश्चन नंबर 14 आपण पाहतोय, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ स्टेज इन पाईपलाईनिंग? मधली कोणती स्टेज नाहीये तर कंपायलिंग होत नाही तिथं? तर ऑप्शन सी करेक्ट आन्सर आहे. आता हार्ड क्वेश्चन आपण पाहणार आहे. क्वेश्चन नंबर 15, इन सुपरस्केलर आर्किटेक्चर व्हॉट इज द रोल ऑफ रिऑर्डर बफरचा रोल काय आहे? तर याचा ऑप्शन सी आहे करेक्ट, मेंटेन प्रोग्राम ऑर्डर्स आफ्टर आउट ऑफ ऑर्डर एक्झिक्युशन. नंतर क्वेश्चन नंबर 16 आपण पाहतोय, विच ऑफ द फॉलोइंग करेक्टली डिस्क्राईब आउट ऑफ ऑर्डर एक्झिक्युशन इन सुपरस्केलर प्रोसेसर? तर याचा ऑप्शन करेक्ट आहे ऑप्शन बी. नंतर क्वेश्चन नंबर 17 आपण पाहतोय, विच GPU फीचर इज अ स्पेसिफिकली युज्ड फॉर रिअलिस्टिक लाइटनिंग स्टिम्युलेशन? तर याचा आन्सर करेक्ट आहे सी, रे ट्रेसिंग. नंतर क्वेश्चन नंबर 18, व्हॉट इज की डिफरन्स सिस्क आणि रिस्क मधला की डिफरन्स काय आहे? तर याचा ऑप्शन करेक्ट आन्सर आहे बी, मीन्स रिस्क यूज सिम्पल इन्स्ट्रक्शन फॉर स्पीड आणि सिस्क यूज कॉम्प्लेक्स इन्स्ट्रक्शन टू रिड्यूस स्टेप. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अन ॲडव्हान्टेज ऑफ सुपरस्केलर आर्किटेक्चरचं कोणता ॲडव्हान्टेज नाही? तर ऑप्शन सी आहे, डिक्रीज नंबर ऑफ एक्झिक्युशन युनिट नीडेड. क्वेश्चन नंबर 20 आहे, GPU virtualization is primarily used for the which type of following application? तर याचं करेक्ट आन्सर आहे आन्सर बी, ऑप्शन बी, क्लाउड गेमिंग, AI अँड व्हर्च्युअल डेस्कटॉप इन्फ्रास्ट्रक्चर. आता हे आहे 1.2 वरील क्वेश्चन.
1.2 आपल्याकडे पूर्ण PDF आहे क्वेश्चनची. जर तुम्हाला पाहिजे असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा. तिथून तुम्ही पूर्ण PDF डाउनलोड करू शकता आणि क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. थँक्यू फॉर वॉचिंग. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे टेलिग्रामची. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.